नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत विठ्ठलवाडी येथील शिवधाम. हर हर महादेव. पवई शिवधाम हे विठ्ठलवाडी उल्हासनगर येथे लोकेटेड आहे. अनेक लोक याला पवई शिवधाम म्हणतात कारण हे ठिकाण पवई चौकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आहे. पवई शिवधाम मंदिराची निर्मिती भगवान शिवाच्या भक्तीचा प्रसार तसेच सामान्य भक्तांना तीर्थक्षेत्रांचे अनुभव एका ठिकाणी मिळावा या उद्देशाने करण्यात आली आहे. हे मंदिर म्हणजे केवळ दर्शनाचे ठिकाण नसून आध्यात्मिक अनुभूती देणारे केंद्र आहे. तर हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार, शिव विश्व शांतीधाम. अत्यंत सुंदर असं हे प्रवेशद्वार करण्यात आलेलं आहे. प्रवेश करताच तुम्हाला इथे सुरुवातीलाच नवग्रहांचे दर्शन होईल, तसेच हनुमंतांचेही दर्शन होईल. चला तर मग आपण आता आत जाऊया. तुम्ही इथे पाहू शकता, अत्यंत सुंदर असं कोरीव काम करण्यात आलेलं आहे आणि स्वच्छताही तितकीच छान आहे. चला तर मग आपण या पायऱ्या चढून वरती जाऊया. वरती एक मोठी विशाल अशी शिवांची मूर्ती आहे आणि श्री विष्णूंचीही प्रतिमा आहे. तर मित्रांनो, आता आपण वरती आलो आहोत. मंदिरातील ही भगवान शिवांची मूर्ती अत्यंत विशाल व भव्य आहे. अंदाजे 36 फूट उंच आणि 30 फूट रुंद. ध्यानमग्न अवस्थेतील शिवमूर्ती पाहिल्यावर मनाला अपार शांती मिळते. ही मूर्ती मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. मित्रांनो, जर तुम्ही नीट लक्ष देऊन आणि भक्तिभावाने जर महादेवांची ही मूर्ती पाहाल तर तुम्हाला समजेल की महादेव सुद्धा तुमच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहतात आणि तुम्हाला एक वेगळी दैवी अनुभूती होईल. मन प्रसन्न आणि शांत करणारी अशी ही शिवमूर्ती आहे. चला आता आपण आपल्या पुढच्या वाटेकडे जाऊया. श्री विष्णूंची ही प्रतिमा अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे. तर श्री विष्णूंची ही मूर्ती पाहिल्यानंतर आपल्याला आता पायऱ्या उतरून खाली जायचं आहे. चला तर मग आपण पुढे जाऊया. एक मैत्रीचा सल्ला म्हणून सांगते, पायऱ्या चढताना किंवा उतरताना काळजीपूर्वक उतरा किंवा चढा, कारण हे दगडी काम आहे तर तुम्हाला कुठेही इजा होऊ शकते, तर तशी काळजी घ्या. तर पायऱ्या उतरताना तुम्ही पाहू शकता, वरती राधाकृष्ण यांची सुंदर अशी मूर्ती आहे. चला, यांचे दर्शन घेतल्यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे नटराज यांची मूर्ती. आता नटराजांचे दर्शन झाल्यानंतर आपण जाऊया मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारात. तर हा आहे मुख्य मंदिराचा प्रवेशद्वार. मंदिरात फोटोग्राफी बंद असल्यामुळे आतील मंदिराचे व्हिडिओ काढता नाही आले आहे. पवई शिवधाम मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील असलेली 2 गुहा. गुहेत प्रवेश करताच तुम्हाला श्रीरामांचे दर्शन होईल. या गुहेत तुम्हाला विविध देवदेवतांचे प्रतिकृती पाहायला मिळतात. तसेच यात 108 शिवलिंग चे प्रतिकात्मक दर्शन, वैष्णव देवी शनी शिंगणापूर यांची झलक मिळते. गुहेची रचना नैसर्गिक गुहेसारखी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या गुहेत तुम्हाला अष्टविनायकांचे दर्शन घडेल. धन्यवाद.